पुण्यातील भवानी पेठेतील फर्निचर गोदामाला भीषण आग लागली आणि आगीची झळ शेजारच्या वस्तीतील 4 घरांनाही पोहोचलेली आहे। 10 सिलेंडर बाहेर काढल्याने मोठा धोका टळला। अग्निशमन दलाच्या 18 गाड्या घटनास्थळी असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। पुण्यातील टिंबर मार्केटच्या या आगीच्या आगडोंबामध्ये फक्त ही टिंबर मार्केटची 7 दुकानं जळाली नाही तर 7-8 घरं आणि बाजूची शाळा बघा शाळेचं इथं खून दिसतो शिकतो या सारे शिकतो शाळेचे वरच्या मजले ते सगळे बेंचेस जळाले आहेत। नंतर आग विझवण्यात शाळा तरी थोडी वाचली पण आतले बेंचेस सगळे जळाले आहेत आणि ही बाजूची घरं आहेत ना, हे दुकानाच्या बाजूची 7-8 घरं ही सगळे अक्षरशः जळून खाक झाली, कोळसा झाला। अजूनही आग विझवण्याचं काम सुरू आहे, कुलिंगचं काम सुरू आहे। आपण बघू शकता अग्निशमन दल पहाटे 4 वाजल्यापासून इथं शर्थीचे प्रयत्न करतात आग विझवण्यासाठी, पण अद्यापही आग कंट्रोलमध्ये येत नाही। मला सांगा काय झालं, किती वाजता आग लागली, किती नुकसान झालं? काय झालं, 3:45ला मी जेव्हा उठलो ना, मला जरा माझ्या बेडरूममध्ये आहे ना धुराचा जरा वास आला म्हणून मी बाहेर आलो। ज्यावेळेस मी बाहेर आलो ना तेव्हा मी खाली आलो तेव्हा खूप आग पेटली होती। मग त्याला मी काय केलं, गल्लीत सगळीकडे गेलो आणि वरडावरडी केली की इथं आग लागली आहे म्हणून। आणि त्यानंतर जे गायकवाड आहे त्यांचं घर पूर्ण जळालेलं आहे, त्यांना मी लातावरून दरवाजा उघडला आणि त्या नवरा बायकोला बाहेर काढलं आणि सिलेंडर बाहेर काढली, तोपर्यंत त्यांची आग जास्त पेटली होती। सुदैवाने कुठली जीवितहानी एक पण झालेली नाही, पण नुकसान सगळ्यांचं झालं। ऑलरेडी कमीत कमी 8 ते 10 घरं जळालेली आणि 5 ते 7 गोडाऊन जळालेली आहेत। आमच्या शाळेला लागूनच भिंतीमागे लडकतांची 7-8 घरं आहेत, त्यातली जवळजवळ मागच्या गल्लीतली 4 घरं बेचिराग झाली आहेत। खाली सुद्धा शाळेला पण बऱ्यापैकी, शाळेचं नाव काय आहे? शाळे इथं 3 आहेत, त्यातली रफी अहमद किडवाई उर्दू माध्यमिक शाळा आहे, त्याच्यावरचे 2 मजल्याचे बेंचेस आमचे जळालेले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचटे सह चंद्रांत फुंदे, न्यूज 18 लोकमत पुणे।